स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी खांडे पारगाव रस्ता। नाळवंडी खांडे पारगाव शेत रस्ता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने बीड तालुक्यातील नाळवंडी खांडे पारगाव हा 50 वर्षांपासून अधिक काळ प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेरीस सर्वांसाठी खुला झाला। स्वातंत्र्यानंतर प्रथमच हा ऐतिहासिक क्षण साकारल्याने दोन्ही गावांत आनंदाचे वातावरण पसरले होते। न्यायालयीन प्रक्रिया, स्थानिक वाद आणि जमीनधारकांच्या आक्षेपांमुळे हा रस्ता दशकानुदशके बंद होता। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी, विद्यार्थ्यांना शाळेसाठी आणि रुग्णांना दवाखान्यासाठी अनेक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता। पावसाळ्यात गुडघ्यावर चिखलामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनत असे। तहसीलदार शेळके यांनी 3 वेळा घटनास्थळी भेट देऊन संबंधित शेतकरी व जमीनधारकांशी संवाद साधला। कायद्याच्या चौकटीत सर्वांना न्याय देत हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आला। उपजिल्हाधिकारी हरीश धार्विक यांच्या समन्वयाने मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। रस्ता खुला झाल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार शेळके यांचे शुभेच्छा गुच्छ व आभारपत्र देऊन स्वागत केले। सरपंच राजेंद्र राऊत यांच्यासह दोन्ही गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी गेवराई प्रतिनिधी विष्णू गायकवाड यांचा रिपोर्ट। नमस्कार, माझं नाव महेंद्र कुमार मेहत्रे, राहणार नाळवंडी। हा जो रस्ता सध्या आपण उभे आहोत त्या रस्त्याचा जवळपास 20 ते 25 वर्षापासूनचा प्रश्न होता आणि खूप अडचणी येत होत्या। बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण तरी हा रस्ता काही व्हायला तयार नव्हता। बऱ्याच शेतकऱ्यांचा विरोध होता, तरीही विशेषतः शेळके सरांनी शेतकऱ्यांचं समुपदेशन केलं, त्यांना रस्त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि या अगोदर कधीही न झालेला रस्ता किंवा हा एक एवढा गंभीर प्रश्न होता, तो प्रश्न सोडवण्याचं काम शेळके सरांनी केलं। मातोश्री पानंद रस्ता योजनेमधून हा आमचा नाळवंडी ते पारगावच्या शिवापर्यंतचा रस्ता 1 किलोमीटरचा त्यांनी करून दिला। त्यामुळं त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। गावकऱ्यांच्या वतीने सर्वांनी सहकार्य केलं, तसंच सरांनी सगळ्यात जास्त मेहनत घेतली आमच्यापेक्षाही। आमचा रस्ता असतानाही त्यांनी स्वतः यामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन, कारण की त्यांनी सगळी परिस्थिती पाहिली होती, गुडघे इतका चिखल व्हायचा या रस्त्याला, त्यामुळं त्यांनी जास्त काळजी घेतली आणि आम्हाला सगळ्यांना हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला। या रस्त्याचा फायदा नुसता नाळवंडी शिवारातील लोकांनाच नाही, तर हा रस्ता पुढे पारगावच्या शिवारामध्ये प्रवेश करतो आणि इथून पारगाव 1 किलोमीटरवर अंतरावर आहे। त्याही लोकांचा या रस्त्यामुळे खूप फायदा झालेला आहे। शाळेत येणारे विद्यार्थी असतील, दवाखान्यामध्ये येणारे पेशंट्स असतील, या सगळ्यांचा फायदा या रस्त्यामुळे झाला। भविष्यात आणखी अशाच रस्त्यांची कामं करून घ्यायची असतील तर आपण सगळ्यांनी सरांना संपर्क करावा, अशी मी आपल्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो। धन्यवाद। झालं, परत नको बोलायला बरं का? झालं ना? बंद केलं का?